जो ओबीसी की बात करेगा वो देश पे राज करेगा. जो ओबीसीचे प्रश्न घेऊन रस्त्यावर लढेल, सातत्याने त्या समाजाच्या पाठीशी उभा राहील, त्यालाच ओबीसी समाज भविष्यामध्ये ॲक्सेप्ट करणार आहे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. कारण समाजकारणातनं राजकारण होते, राजकारणातनं समाजकारण होत नाही. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सुद्धा आमच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली आणि 10 रिझोल्युशन पास करावी लागले. आज एका पक्षाने केले, आता आमची चढावळ लागली. आम्ही भाजपाला म्हणतो, पण त्यांनी 10 रिझोल्युशन पास केले. आता तुम्ही आम्हाला काय देता सांगा. आम्हाला तर आमच्या समाजाकरता पाहिजे, मग ते भाजप देव, काँग्रेस देव की आणखी कोणी देव. नमस्कार प्रेक्षक, न्यूज अनकटच्या अनकट संवाद कार्यक्रमात मी निखिल जाधव आपलं स्वागत करतो. आपल्या अनकट संवाद विचार मंचावरती जसे अनेक व्यक्तिमत्व संवाद साधतात, तसेच आपल्याबरोबर ते नेक्स्ट म्हणजे प्रत्येक भागात असतात आणि त्यांचा वेळ हा आपल्यासाठी अमूल्य असतो. आज पुन्हा एकदा आपल्या या विचार मंचावरती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत, ज्यांच्याशी आपण संवाद साधतोय. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. ओबीसी नमस्कार सर. मागील भागात ज्या पद्धतीने आपण आपले विचार जे आहेत ते मांडलेत, आता थोडंसं आपण आरक्षणावरती येऊयात. अनेक वेळा म्हटलं जातं की ओबीसी प्रवर्गाला आरक्षण आहे किंवा त्यांना बऱ्याच सोयी सुविधाही उपलब्ध आहेत आणि सरकार जे आहे ते त्यांच्या पद्धतीने कार्य करते. तर याकडे आपण कशा पद्धतीने पाहताय? नाही, हे बघा, मी मगाशी मागच्या याच्यात सुद्धा बोललो की 1990ला 7 ऑगस्ट 1990ला मंडल आयोगाच्या 2 शिफारसी मान्य झाल्या, शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण. त्याच्यानंतर आम्हाला हे आरक्षण मिळायला लागलेलं आहे, त्याच्यापूर्वी नव्हतं. जी ओबीसींची लोकसंख्या मिनिमम 52% आणि आम्ही म्हणतो की 60% आहे, या समुदायाला फक्त 27% आरक्षण ते मिळायला लागलेलं आहे. परंतु आजही मी तुम्हाला सांगतो, केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये 12 ते 15% वर जागा भरलेल्या नाही आहे. आधी 10 ते 12% जागा ह्या शिल्लक आहेत, तेवढ्या जागांचा बॅकलॉग आहे. केंद्रामध्ये 1 लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत, राज्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त. आणि म्हणून आमची केंद्र आणि राज्य सरकारला आग्रहाची मागणी आहे की या ज्या जागा रिक्त आहे याच्याकरता आपण स्पेशल ड्राईव्ह काढून आधी ह्या 27% जागा तर फुलफिल करा, म्हणजे मग त्याचा लाभ कुणाला मिळाला कुणाला नाही मिळाला हे आपल्याला कळून येईल. त्याचं आता एज्युकेशनमध्ये सुद्धा सरकार दरवर्षी, म्हणजे जेव्हा केंद्राचा कायदा झालेला आहे, राज्याचा कायदा झालेला आहे, असं असून सुद्धा पुष्कळशा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, मग केंद्र सरकारचे असो की राज्य सरकारचे असो, ह्या ओबीसीला आरक्षण देण्यापासून कुठंतरी पळ काढतात, देत नाही. आत्ताच एक सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीची जाहिरात आलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी एससीला आरक्षण दिलं, एसटीला आरक्षण दिलं, पण ओबीसीला नाही दिलं. मी मागच्या वेळी जसं तुमच्याशी बोललो की ऑल इंडिया मेडिकल कोट्यामध्ये आरक्षण नव्हतं, सैनिक शाळेमध्ये नव्हतं ना. तर हे आम्हाला या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून वारंवार मागणी करावी लागते, निदर्शने करावी लागतात, मंत्र्यांना भेटावं लागते, तेव्हा कुठं त्याची 2-3 वर्षानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होत असते. तर हे आता मिळायला लागलेलं आहे, आधी काहीच नव्हतं ना. म्हणजे मागच्या वेळी सुद्धा मी बोललो की 1952 पासून या सुविधा मिळणं अपेक्षित होत्या, त्या आता 93 पासून हळूहळू मिळायला सुरुवात झाली आहे. अजूनही पूर्णतः मिळालेलं नाही, म्हणून आम्हाला सतत संघर्ष करावा लागतो, तो केंद्र सरकारच्या विरोधात असो किंवा राज्य सरकारच्या विरोधात. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष या दृष्टिकोनातून मराठा आरक्षणाकडे आपण कशा पद्धतीने पाहता, आपली काय भूमिका आहे? नाही, आमची स्पष्ट भूमिका आधीपासून की मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. त्यांच्या आरक्षणाकरता आम्हाला आमची जिथे मदत पाहिजे असेल, आम्ही त्यांच्या पाठीमागे त्यांचे लहान भाऊ म्हणून किंवा मोठे भाऊ म्हणून नेहमीच उभे राहू. परंतु कधीकधी त्यांच्यातली काही नेते मंडळी जेव्हा असा आग्रह धरतात की मराठा समाजाला ओबीसीच्या जे 27% आरक्षण आहे त्याच्यामधून आरक्षण द्या, तेव्हा मात्र नक्की आम्ही त्याचा विरोध करतो. याच्याकरता विरोध करतो की त्याची स्पष्ट भूमिका की मी आधी सांगितलं की मिनिमम 52%, मॅक्झिमम 60% ओबीसीला फक्त 27% आरक्षण मिळून राहिलं. आज ओबीसी समाज जर याच्यामध्ये आला तर ओबीसी प्लस मराठा या दोघांची बेरीज जर आपण पकडलो ती 70 ते 75% मध्ये जाईल. आणि मग 70 ते 75%ला फक्त 27%, मग उर्वरित 50%चं काय? ते नाही. म्हणून आम्ही सुद्धा केंद्र सरकारकडे एक मागणी करतो आहे वारंवार
की सर्वोच्च न्यायालयाने जी आरक्षणाची 50% मर्यादा घालून दिलेली आहे, ती मर्यादा संविधानाच्या मध्ये अमेंडमेंट करून किंवा उठवावी. संविधानामध्ये अमेंडमेंट करून सांगू शकतात की आता आरक्षणाला कुठल्याही प्रकारची सिलिंग राहणार नाही. तसंही केंद्र सरकारने ईडब्ल्यूएसला 10% आरक्षण देऊन ही जी 50%ची मर्यादा घालून दिलेली होती सुप्रीम कोर्टाने, ती 60% गेलेली आहे. मग आमचं म्हणणं आहे की आता जेव्हा ती 60% गेली तर इकडे तुम्ही यांच्याकरता 50% कावर ठेवून राहिले. मग ईडब्ल्यूएस करता जशी तुम्ही घटनेमध्ये तरतूद केली तशा प्रकारची तरतूद करून मराठा समाजाला वेगळं 10%, 15% जे काही द्यायचं असेल ते आरक्षण द्या ना, आम्ही तुमच्यासोबत आहोत. हे आम्हीच मागणी करून राहिलो की 50%ची मर्यादा रद्द करा आणि मराठ्यांना आरक्षण द्या. पण राजकीय पक्ष किंवा सत्तेत असलेलं सरकार इकडे एक बोलतात, तिकडे एक बोलतात. प्रत्येक पक्ष म्हणतो की नाही आम्ही तुम्हाला आरक्षण, अरे पण तो पर्याय काढा ना. आज सत्तेमध्ये जे पक्ष आहेत ते सोडून उर्वरित पक्षांची सर्वांची मागणी आहे की केंद्र सरकारने 50%ची मर्यादा, आरक्षणाची 50%ची मर्यादा ही रद्द करावी आणि सर्व समाजाला न्याय द्या. आणि म्हणून ह्या ज्या 2 मागण्या आमच्या आहेत की सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी आणि 50%ची मर्यादा उठवावी. आणि त्यानुसार ओबीसीमध्ये जे संवर्ग येत नाही किंवा ज्या जाती येत नाही, SC मध्ये ज्या जाती येत नाही, ST मध्ये ज्या जाती येत नाही, त्या जर आरक्षणाची मागणी करत असेल तर त्यांची लोकसंख्या किती आहे हे तुम्ही जनगणना केल्यावरच कळेल. मग ती लोकसंख्या माहीत झाल्यावर तेवढ्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्या. म्हणून एक मागणी आहे की बा जिसकी जितनी संख्या वारी उसकी उतनी भागीदारी. जनगणना केल्यावरती तुम्हाला लक्षात येईल की मराठा कम्युनिटी मागते ना, यांना एवढे आहे, एवढे द्या. जाट कम्युनिटी मागते, यांना एवढे द्या. पटेल मागते, यांना एवढी द्या. रेड्डी जे कोणी मागत असेल, जे सध्या OBC SC ST मध्ये नाही आहे, त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायला केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोकळं राहील. ती आग्रहाची मागणी मराठा समाजाने करून आरक्षण मिळवावं. त्याच्याकरता आम्हाला त्यांच्यासोबत कुठे यायचं आहे, आम्ही तयार आहोत आणि ते राहून येऊ. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. OBC समाजाला राजकीय व्यासपीठ हे कितपत फर्म आहे किंवा किती टक्के हक्कासाठी अजूनही त्यांच्यासाठी लढतं असं वाटतं, किंवा तो जो दृष्टिकोन आहे राजकीय तो कसा आहे, आपल्याला काय वाटतं? नाही, आम्ही मागच्या याच्यामध्ये तुम्हाला बोललो की एक तामिळनाडू, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश हे 4 राज्य जर सोडले की या 4 राज्यामध्ये अजूनही प्रत्येक माणूस हा OBCच्या बाजूने उभा आहे. उर्वरित राज्यांमधला लोकप्रतिनिधी किंवा राजकीय नेते हे OBCच्या संविधानिक मागण्यांबाबत, सोयी सवलतीबाबत जेवढे जागृत असायला पाहिजे तेवढे जागृत नाही आहे. आणि म्हणून आता या लोकांना जागृत करण्याचं काम हे राष्ट्रीय OBC महासंघाला करावं लागून आलं. आणि म्हणून आमचा नारा आहे की जो OBC की बात करेगा वो देश पे राज करेगा. म्हणजे याच्या पुढे जो लोकप्रतिनिधी विधानसभा किंवा लोकसभेमध्ये OBCचे प्रश्न मांडतील आणि त्या सोडवून घेण्याकरता, मिळवण्याकरता आपलं स्वतःचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दाखवतील, त्यांच्याच मागे भविष्यामध्ये OBC समाज उभं राहणार आहे.
आतापर्यंत लोक ओबीसीची म्हणा किंवा एखाद्या पर्टिक्युलर जातीची मतं घेऊन निवडून यायचे, सभागृहात गेल्यावर त्या जातीलाही काही द्यायचं नाही आणि ओबीसी समाजालाही काय. ही भूमिका भविष्यामध्ये चालणार नाही. आम्ही आता स्पष्ट म्हणून की जो ओबीसी की बात करेगा वो देश पे राज करेगा. आणि म्हणून सर्वे ओबीसी नाही, ओबीसी की बात कोण की जे सभागृहात ओबीसीच्या प्रश्नावर आपली भूमिका पॉझिटिव्ह वेनी मांडतील आणि ते सोडून घेण्याकरता सातत्याने प्रयत्न करतील. सातत्याने म्हणतो मी, कारण कुठल्याही समाजाच्या मागण्या काही एका दिवसामध्ये पूर्ण होत नाही आणि एक मागणी पूर्ण झाली की दुसरी नेहमी निर्माण होत असते. आणि आम्ही हे जे आहे काही समाजाच्या 60% लोकांसाठी भांडून राहिलो ना, आम्ही कुठल्या एका जातीसाठी नाही. मागाशी तुम्हाला सांगितलं की या ओबीसीमध्ये देशातील 3742 जाती आहेत, राज्यातील 380 जाती आहे, यांचा समूह म्हणजे ओबीसी आहे. आणि त्याला संविधानाच्या कलम 340ची साथ आहे. आणि मग याच्या पुढे जी व्यक्ती उभी राहील मतं मागताना आमचा ओबीसी समाज विचारेल त्यांना की सांगा तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये आमच्या ओबीसीचा कुठला प्रश्न सभागृहात मांडला. नाही मांडला ना, मग तुम्ही ओबीसी नाही. जो ओबीसीचे प्रश्न घेऊन रस्त्यावर लढेल, सातत्याने त्या समाजाच्या पाठीशी उभा राहील, त्यालाच ओबीसी समाज भविष्यामध्ये ॲक्सेप्ट करणार आहे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. आमचं हे म्हणणं आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा NGO आहे, हा कुठल्या पक्षाच्या विचाराशी जुळलेला नाही, ओबीसी विचार आहे फक्त. आणि मग आमच्याकडे सध्या काँग्रेसची नेते मंडळी आहे, BJPची पण आहे, शिवसेनेची पण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची पण आहे, तिकडे RJDचे पण आहे, हे ते सर्वच पक्षाचे आहे. पण कोण आहेत जे ओबीसीवर बोलतात, जे त्यांच्या राजकीय पक्षाला भीत नाही आणि तडफदारपणे आपले मतं मांडतात, त्या लोकांसोबत आज पूर्ण समाज आहे. काय आत्ताच नुकत्याच नागपूर विभागामध्ये ज्या 2 निवडणुका झाल्या, शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ, या दोन्ही मतदारसंघात ओबीसी समुदाय ज्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला ते दोघंही निवडून आले. असंच चित्र तुम्हाला यापुढे भविष्यातही दिसेल, कारण समाजकारणातनं राजकारण होते, राजकारणातच समाजकारण होत नाही. म्हणून राजकारणातल्या लोकांनी समाजकारणी लोकांचे हात ज्या दिवशी पकडतील आणि त्यांच्यासोबत राहतील तर नक्कीच समाज त्यांच्यासोबत राहील. काय आजही आम्ही म्हणतो ना, जे सरकार ओबीसीला काही देईल त्याच्यासोबत ओबीसी समाज राहील, जे काहीच देणार नाही त्याच्याकरता काय नुसते जाते सोडून राहणार आहे. आपण जो राजकारणाचा उल्लेख केला की आपण जेव्हा ही चळवळ करता किंवा हे कार्य करता तेव्हा अनेक राजकारणातील नेते मंडळी जे त्यांच्या संपर्कात आपण येत असता, तर एकंदरीत त्यांच्या काय म्हणूयात त्यांच्या ज्या संपर्कात येतात तर त्यांच्याबद्दलचे थोडेसे अनुभव शेअर केले तर नक्कीच बरं होईल. जसं की आता आपण मध्यंतरी राहुल गांधीजी यांच्याबरोबरही ओबीसी समाजाचा जो तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता. तर अशा या संपर्कात आल्यानंतर एक छोटेसे जे अनुभव असतील ते ऐकायला नक्कीच प्रेक्षकांना आवडतील. नक्कीच बघा की आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते म्हणून सर्वच पक्षांच्या नेत्यांना भेटून आम्ही आमच्या समस्या त्यांच्यापुढे मांडत असतो. काय आणि सातत्याने मांडत असतो. एकदा मांडून भेटून होत नाही की जसं तुम्ही आता राहुल गांधींचं नाव घेतलं की आम्ही 6 वर्षापासून त्यांच्या सतत संपर्कात आहोत. आम्ही जेव्हा आमचे निवेदन देतो तेव्हा भाजपच्या प्रधानमंत्र्यांनाही देतो, समाज कल्याण मंत्र्यालाही देतो, त्यांच्या पक्षाध्यक्षाला देतो, लोकसभेचा जो आमचा ओबीसी नेता आहे त्याला देतो, राहुल गांधीला देतो, सोनिया गांधीला देतो, शरद पवार साहेबांना देतो, सर्वांना देतो आम्ही. आणि म्हणून हे जे सातत्य आम्ही ठेवलं त्याचा परिणाम असा झाला की मला सांगताना आनंद होतो की अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे रायपूरला अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आमच्या या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या भूमिकेमध्ये ह्या ज्या केंद्र सरकारशी संबंधित मागण्या आहेत ज्या घेऊन आम्ही वारंवार या सर्व पक्षाच्या लोकांना भेटतो, यापैकी 10 मागण्यांवरती तिथे रिझोल्युशन पास करण्यात आले. आणि जर काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आला तर आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करू, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय देऊ, न्यायालयामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरक्षण लागू करू, विधानसभे आणि लोकसभेमध्ये आरक्षण देऊ. अशा प्रकारचे 10 रिझोल्युशन पहिल्यांदा इतिहासात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं खरं जर यश असेल तर हे आहे की अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सुद्धा आमच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली आणि 10 रिझोल्युशन पास करावी लागले. आज एका पक्षाने केले, आता आमची चढावळ लागली. आम्ही भाजपाला म्हणतो पण त्यांनी 10 रिझोल्युशन पास केले. आता तुम्ही आम्हाला काय देता सांगा. आम्हाला तर आमच्या समाजाकरता पाहिजे, मग ते भाजप देऊ, काँग्रेस देऊ की आणखी कोणी देऊ. काय आता 24च्या निवडणुकीमध्ये प्रश्न येईल
की काँग्रेसवाले म्हणतील की आम्ही सत्तेत आल्यावर ओबीसीला हे देऊ, भाजपला काही नाही काही म्हणावं लागेल. जर भाजपने काही दिलं नाही, काही केलं नाही, तर समाज नॅचरली ओबीसी समाज कोणाच्या पाठीमागे जाईल. कारण मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की 1977-78ला मोरारजी देसाईंनी ओबीसी समाजाला असं सांगितलं होतं की बा जर मी प्राईम मिनिस्टर झालो तर काका कालेलकर आयोग लागू करील. ओबीसी समाजाने विश्वास ठेवला आणि मोरारजी देसाईंना प्राईम मिनिस्टर केलं. प्राईम मिनिस्टर केल्याबरोबर त्यांनी बदलले त्यांनी मग काका कालेलकरच्या ऐवजी मंडल आयोग लागू केला. त्यांना 2 वर्षात स्टेप डाऊन व्हावं लागलं. म्हणजे हे नाही म्हणणार, पण तुम्ही दिलेल्या वचनाला पाळलं पाहिजे. आता आम्ही बघू की आता काँग्रेसने हे दिलेलं आहे, BJP आम्हाला काय देत. BJP दिलं तर आम्ही सांगू BJP आमच्या ओबीसी सोबत आहे. अन्यथा आम्हाला 2017ला केंद्र सरकारने फक्त 2 मागण्या मंजूर केल्या होत्या की नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला कॉन्स्टिट्युशनल दर्जा दिला आणि नॉन क्रिमिनलिटीची मर्यादा 6 लाखाहून 8 लाख रुपये. त्याच्यानंतर 17पासून आता 6 वर्षामध्ये केंद्र सरकारने ओबीसी समाजासाठी एकही शासन निर्णय काढलेला नाही. मध्यंतरी जे आम्हाला काढले 3 की मेडिकलला 27% आरक्षण, ऑल इंडिया कोटामध्ये नवोदय, आणि आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत भांडलो, हायकोर्टापर्यंत भांडलो. स्टॅलिनपासून सर्व पूर्ण देशातले ओबीसी एकत्र आले आणि ते न्यायालयापर्यंत गेले. न्यायालयाच्या याच्यामुळे त्यांना ते मानावं लागलं. म्हणजे त्यांची इच्छा नसताना त्यांना त्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या. म्हणजे आम्ही चळवळ पण चालवतो, कोर्टात पण जातो, हे पण करतो आणि समाजाला न्याय मिळवतो. पण सो मोठं जसं महत्त्वाचं म्हणजे आज पूर्ण देशातनं एक मागणी पूर्ण येत आहे, पूर्ण देशात, की ओबीसींची जातनीय जनगणना झाली पाहिजे. 2017-18ला तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंगजी यांनी वचन दिलं होतं की तुम्ही आम्हाला निवडून द्या, येणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही ओबीसींची जातनीय जनगणना करू. कमिटमेंट होतं. 19ला पुन्हा लोकांनी त्यांना सत्तेत बसवलं आणि सत्तेमध्ये आल्याबरोबर ते म्हणतात की नाही आता आम्ही जनगणना करत नाही. पलटले एकदम. एवढा मोठा 60% ओबीसी समाज आहे. आज 60% लोकांना प्रतिनिधित्व करणारं ओबीसी मंत्रालय नाही आहे. सर्व लोकांची आग्रहाची मागणी असताना सुद्धा मोदी साहेब ओबीसी मंत्रालय करून नाही राहिले. आमच्या पोरांना 100% स्कॉलरशिप नाही. आज देशामध्ये एवढे राज्य आहे, एकाही ठिकाणी ओबीसीसाठी हॉस्टेल नाही. साध्या साध्या मागण्या आहेत आमच्या. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या. तुम्ही सर्वांना देऊन राहिलेले आहे. जे त्यांच्या नखाची बरोबर करत नाही त्यांना तुम्ही भारतरत्न देता. आणि ज्या एवढ्या मोठ्या समाजाला महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी घडवलं त्यांना या देशामध्ये भारतरत्न मिळत नाही. किती मोठी शोकांतिका आहे. काय लोकसभा विधानसभेमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण नाही आहे. ह्या सर्व मंडल आयोगामध्ये शिफारशी आहेत. मग केंद्र सरकारच आयोग बसवते, मंडल आयोग बसवते, सत्यनारायण नचिपन आयोग बसवतो आणि त्यांच्या शिफारशी तुम्ही मान्य करत नाही. म्हणजे ह्या समाजाला न्याय देण्याची तुमची मानसिकता नाही हे सिद्ध होते. आणि म्हणून आमची त्यांना वारंवार विनंती करतो तुमची मानसिकता बदलवा आणि संविधानाप्रमाणे ज्या सोयी आणि सवलती ओबीसी समाजाला द्यायला पाहिजे त्या आपण द्याव्या. हीच मागणी घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघ काम करते. सध्या आपल्याला सर्वत्र एककल्ली बातम्यांवर भर दिला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकही कंटाळलेत. हे लक्षात घेऊन आम्ही फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता दर्शकांना सविस्तर न्यूज बुलेटिन, डॉक्युमेंटरीज, लोकांच्या समस्या, शेतकरी वर्ग, ग्रामीण भागातील विस्तृत कव्हरेज, आरोग्य, जागरूकता, फॅक्ट चेक, आर्थिक घडामोडी, विस्तृत विश्लेषण, आंतरराष्ट्रीय बातम्या आणि क्रीडा यांचं संपूर्ण पॅकेज देत आहोत. अध्यात्म, सर्व धर्मियांसाठी अध्यात्मावर आधारित माहिती देणार आहोत, जे विज्ञानाशी तर्कसंगत असेल. योग आणि व्यायाम, यामध्ये आम्ही योग आणि इतर शारीरिक व्यायामांचे प्रकार तसेच त्यांच्याशी संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती दिली जाईल. सकारात्मक न्यूज, दिवसाची सुरुवात होताना तुम्हाला सकारात्मक घडामोडींचा आढावा दिला जाईल, ज्याची सकारात्मकता दिवसभर तुमच्या उपयोगी पडेल. बुलेटिन, यामध्ये इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे रिपीटेड बुलेटिन्स न दाखवता अगदी ग्रामीण स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सर्व घडामोडींचा जलद आढावा घेतला जाईल. अँकर बेस्ड न्यूज, यामध्ये बातम्यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल. स्पेशल स्टोरीज, जगभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर आमच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्लेषणावर आधारित तसेच ग्राफिक्स आणि व्हिडिओज वापरून या स्टोरीज बनवल्या जातील. डॉक्युमेंटरी, यात इतिहास किंवा वर्तमानात घडलेल्या मोठ्या घटना, विलुप्त होत चाललेल्या प्रजाती, संस्कृती यांच्यावर आधारित डॉक्युमेंटरीज असतील.
अर्थविश्व यामध्ये भारतीय व जागतिक उद्योगांशी संबंधित घडामोडी, भारतीय आणि जागतिक शेअर मार्केट तज्ज्ञांकडून आर्थिक विश्लेषण यांचा समावेश असेल. गेट टेक मोबाईल्स, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस तसेच नवीन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल, जेणेकरून अशा वस्तू खरेदी करण्यास तुम्हाला सोपे जाईल. धन्वंतरी आरोग्याशी संबंधित बाबी, रोग, आजार या विषयांवर संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. कृषी विश्व कृषी संबंधित असलेले नवीन तंत्रज्ञान, त्याचा शेतीतील वापर, पिकांसंबंधी समस्या, बाजारभाव, कृषी तज्ज्ञांचे सल्ले यासारखी परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळेल. क्रीडा विश्व इतर कोणत्याही चॅनल खेळाशी संबंधित खास बुलेटिन्स दाखवत नाहीत, जो आमचा चॅनल घेऊन येतोय. अगदी ग्रामीण भागातील खेळांपासून ते आंतरराष्ट्रीय खेळापर्यंत सर्व घडामोडी तुम्हाला येथे पाहायला मिळतील. आपलं संविधान विविध कायदे तज्ज्ञांकडून दैनंदिन जीवनातील तेज प्रसंग, प्रॉपर्टी, तुमचे संविधानिक हक्क, राजकीय पेच प्रसंग यासंबंधी माहिती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनकट कट्टा आमच्या स्टुडिओमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित खास व्यक्तींसोबत संवाद साधला जाईल. लोकमंथन तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात, तुमच्या शहरात आम्ही थेट येऊन तुमच्याशी संवाद साधू. तुमचे प्रश्न, समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या विचारांना आम्ही व्यासपीठ देऊ. पप्या या माध्यमातून आमचा प्रतिनिधी तुमच्या दारापासून ते अगदी चौकाचौकांमधील समस्यांना वाचा फोडेल. भ्रष्ट अधिकारी असो वा कर्मचारी, सर्व मुद्द्यांना हात घातला जाईल. फॅक्ट चेक यातून आम्ही तुम्हाला दाखवू बातमी मागची सत्यता. व्हायरल व्हिडिओ नावाप्रमाणेच सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या मनोरंजक व्हिडिओज दाखवल्या जातील. अशा प्रकारे आम्ही आमच्या प्रेक्षकांना संपूर्ण पॅकेज देत आहोत, जे नेहमीच्या वृत्तवाहिन्यांपेक्षा वेगळे असेल. ज्या पद्धतीने आपण ही राजकीय भूमिका आहे आपल्या समाजाबद्दल कशा असायला हवी ही स्पष्ट केलेली आहे. सर, जाता जाता एक दोन प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की आपली एकंदरीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची पुढची जी दिशा आहे ती काय असणार आहे, आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जसं आपण राजकीय वारंवार आपण उल्लेख केलेला आहे संवादामध्ये आपल्या की राजकीय भूमिका आणि मागणी आपण ज्या पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे, तर सरकारने आणखी कोणत्या असं ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं. तर या दोन्ही प्रश्नांचं आपण उत्तर थोडक्यात द्यावं. नाही, हे बघा, मी बोलता बोलता बोललो की समाजकारणातनं राजकारण होते, राजकारणातनं समाजकारण होत नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून आमचे जे पदाधिकारी असो, कार्यकर्ते असो, आपापल्या भागामध्ये चांगलं काम करतील. त्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची उद्या समजा इच्छा झाली की आपण राजकारणामध्ये आलं पाहिजे, तर जो माणूस लोकांमध्ये राहतो नेहमी त्याचा राजकारणामध्ये नेहमी विजय होत असतो. आणि ती आमच्या विचाराची मंडळी आहे. आम्हाला भविष्यामध्ये या देशाच्या राजकारणामध्ये ओबीसी विचाराची लोक पुढे आणायची. जो नारा तुम्हाला म्हटलं की जो ओबीसी की बात करेगा देश पे राज करेगा, कारण आम्ही नेहमी म्हणतो की हम अपने हक मागते नाही किसी से भीक मागते. ही आमची हक्काची लढाई. ह्या हक्काच्या लढाईत आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी नेते मंडळी आम्हाला भविष्यात तयार करायची आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे, काय पक्षाचा हे आम्ही कधी बघणार नाही. कारण 3742 जातीचा समूह, प्रत्येक सर्व जातीचे लोक त्याच्यामध्ये येणार. महाराष्ट्रात 380 जाती. पण ओबीसी समाजाला काहीतरी दिलं पाहिजे हे माझं नैतिक कर्तव्य आहे, ही माझी सामाजिक जबाबदारी आहे. या भावनेतनं जो व्यक्ती आणि कार्यकर्ता काम करेल त्याच्या पाठीशी ओबीसी महासंघ राहील. मग तो कुठल्या पक्षाचा हे आम्ही बघणार नाही. आणि पुढची जी दिशा आहे कार्याची ती कशा पद्धतीने चालू काय जी आमची आता सुरू आहे त्याला आणखी कशी गती देता येईल, की आता जसं वर्षभर आमचे कार्यक्रम सुरू असतात. प्रत्येक राज्याच्या तिथले जे अध्यक्ष असतात ते त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन, कारण प्रत्येक ठिकाणी मी बबनता एवढे एकटं जाऊ शकत नाही, मग त्याच्या जे राज्याचे जे अध्यक्ष आहेत ते पूर्ण राज्यभर फिरतात आणि ह्या ॲक्टिव्हिटी सुरू असतात. आणि प्रत्येक टक्क्यानं निवेदन हे केंद्राला आणि त्या राज्याला जात असते. निवेदनाचा बंच
तयार असतो त्यांच्याकडे. आणि आम्हाला माहीत आहे की हे सातत्य जर आम्ही भविष्यामध्ये सुद्धा सुरू ठेवलं तर हा देश एक दिवस, कारण 60% लोकांचा देश असल्यामुळे पूर्ण भारत हा ओबीसीमय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ओबीसी एक गोष्ट लक्षात ठेवून मी, ओबीसी हा दाता आहे. कारण मूळचे सर्व शेतकरी लोक आहेत. शेतकरी हा दाता आहे, कुणाचा विरोध करत नाही आणि सर्वांना घेऊन चालतो. ही आधीपासूनची सवय की आम्ही एका गावामध्ये राहिलेले सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहून गावाचा विकास करणारा हा ओबीसी समाज आहे. आणि म्हणून ज्या दिवशी हा देश ओबीसीमय होऊन जाईल आणि सर्व राज्यकर्ते ओबीसीमय होत जाईल, सर्व समाज हा सारख्या आणि चांगल्या गुण्या गोविंदाप्रमाणे वागेल याची मला खात्री आहे. नक्कीच. आणि सर, आपल्या या माध्यमातून आपण समाजाला काय आवाहन कराल? माझं समाजाला एकच आव्हान असते नेहमी की पर्टिक्युलरली जो ओबीसी समाज आहे की त्यांनी स्वतःच्या अधिकाराप्रती आज सर्वात आधी आपण जागृत व्हावं. की आम्हाला ज्या संविधानाने हा देश चालतो त्या संविधानाच्या कलम 340, 15(4), 16(4) प्रमाणे आम्हाला केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो त्यांनी काय काय द्यायला पाहिजे याचा अभ्यास करावा. आणि आपण ज्या कुठल्या पक्षात असाल, मी ओबीसीला असं म्हणणार नाही की तुम्ही एकाच पक्षामध्ये राहा, ज्या कुठल्या पक्षामध्ये आपण असाल त्या पक्षाच्या वरच्या नेत्यांना आग्रह धरला पाहिजे की साहेब आमच्या समाजाला हे द्या, आमच्या ओबीसी समाजाला हे द्या. तेव्हा जेव्हा कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता, त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता पक्ष नेतृत्वाकडून काहीतरी मागणी करतो, मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करतो, तर नक्कीच पक्ष नेतृत्वाला त्याचा विचार करावा लागतो. आणि म्हणून माझा ओबीसी समाजाला का जिथे असाल तिथेच राहा, पण आपल्या ओबीसीच्या अधिकाराची जाणीव आपल्या वरच्या नेत्यांना करून द्या आणि आपले अधिकार मिळवा. आणि म्हणून जसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तसंच आमच्या ओबीसीच्या लोकांना माझं आव्हान असतं की पहिले शिका, शिकल्यानंतर आपल्या अधिकाराची जाणीव करून घ्या, सर्व संघटित व्हा आणि संघर्ष करून समाजाच्या प्रगतीसाठी, उत्थानासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जे जे मिळवता येईल ते मिळवण्यासाठी आग्रही राहावं, हीच माझी समाजाला विनंती आहे. नक्कीच. ज्या पद्धतीने आपण आज वेळ दिलात आणि एकंदरीत ओबीसी बद्दल जी माहिती हवी होती किंवा जे काही अनेक मुद्दे जे होते आज प्रेक्षकांपर्यंत अनकट संवादच्या या विचारमंचावरतून मांडलेले आहेत. आणि आपण ज्या पद्धतीने आम्हाला वेळ दिलात आणि जे कार्य करतं त्या कार्यासाठी